तिकडे बदलापुरात शिंदेंच्या शिवसेनेकडून एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। आमच्या घरात 4 सिटिंग नगरसेवक, शिवाय आरक्षणामुळे घरातील दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे, असं स्पष्टीकरण घराणेशाहीवर शिवसेना शिंदे गटाचे वामन म्हात्रे यांनी दिलंय। बदलापूर नगर परिषद निवडणुकीत घराणेशाही, एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी, घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत। बदलापूर नगर परिषदेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये चांगली चुरस पाहायला मिळते। या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख वामन म्हात्रे, नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार पत्नी वीणा म्हात्रे, भाऊ तुकाराम म्हात्रे आणि त्यांची पत्नी उषा म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात आहे। तर वामन म्हात्रेंचे पुत्र वरुण म्हात्रे, पुतण्या भावेश म्हात्रे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी देण्यात आली। एकीकडे एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी, तर दुसरीकडे पक्षासाठी निष्ठेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्यानं नाराजी पसरलेली आहे। मात्र यातील आम्ही 4 जण सिटिंग नगरसेवक आहोत, शिवाय काही प्रभागांमध्ये आरक्षण पडल्यानं तिथं उमेदवार नव्हता। मात्र सगळ्या जागा लढायच्या असल्यानं मग घरातील दोघांना आरक्षण पडलेल्या ठिकाणी उमेदवारी द्यावी लागल्याचं स्पष्टीकरण घराणेशाहीच्या संदर्भात म्हात्रे यांनी दिलंय। आणि एक विजन घेऊन आम्ही या बदलापूर शहरामध्ये म्हात्रे कुटुंब या बदलापूर शहराचं विकासाचं विजन घेऊन या ठिकाणी निवडणूक लढतो। या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली 20 वर्ष या शहराचा विकासाचा कायापालट करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। या ठिकाणच्या लोकांचा चेहऱ्यावरचा जो आनंद बघा, की ते आनंद बघून बाजूच्या प्रभागातले लोक सांगतात की तुमच्यासारखे नगरसेवक आमच्या प्रभागामध्ये निवडून आले पाहिजेत। एकंदरीत त्या घराणेशाहीच्या आरोपानंतर बदलापूर नगर परिषदेच्या मतदानासाठी जे काही 4-5 दिवस शिल्लक आहे, त्यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप केले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही निवडणूक विकास कामांच्या ऐवजी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि घराणेशाहीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे। घराणेशाही जी आहे याचा जो आरोप आहे तो सातत्याने ठीक होत आहे आणि यामुळे आता बदलापूर शहरामध्ये नेमका मतदार राजा कोणाला कौल देतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, बदलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।